कधी कधी खेळता खेळता लहान मुलांकडून काही गंभीर घटना होण्याची शक्यता असते। अशीच एक घटना घडली आहे अँटॉप हिल परिसरामध्ये। या घटनेचा निकाल कसा लावावा असा प्रश्न पोलिसांनाही पडलाय। अँटॉप हिल परिसरात पहिलीच शिकणाऱ्या मुलीच्या खासगी भागाला दुखापत झाली। सायन हॉस्पिटलने याचा रिपोर्ट लगेचच पोलिसांकडे दिला। यासंबंधी तक्रार करण्यासाठी 5 वर्षाच्या मुलीचे आईवडील पोलीस स्टेशनला पोहोचले। महिला पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी त्या चिमुकलीला विश्वासात घेतलं। तिला हे कुणी केलं, तो कुठे असतो असं विचारल्यावर ती मुलगी पोलिसांना चक्क तिच्या शाळेतल्या वर्गात घेऊन गेली आणि तिने नाव घेतलं तिच्याच वर्गात शिकणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाचं। ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला। कायद्यानुसार 7 वर्षाखालच्या मुलांचं कोणतंही कृत्य गुन्हा होऊ शकत नाही। त्यामुळे पोलिसांनी फक्त त्यांच्या घटनावहीत ही माहिती लिहून ठेवली आहे। या घटनेचा तपास कसा लावायचा याचं किचकट आव्हान पोलिसांपुढे होतं। मुलगी चुकून मुलांच्या शौचालयात गेली आणि त्या ठिकाणी खेळण्याच्या नादात ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। नर्सरी, प्ले ग्रुपमध्ये आणि शाळांमध्ये मुलं फक्त खेळत असतात, पण तरीही खेळताना असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी। जर 2 मुलांच्या खेळण्यात जर झाली असेल तर त्याचा काही सायकोलॉजिकल खूप जास्त इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही। पण कधी कधी आपण त्याच्या पाठी जर खूप लागलो आणि त्या मुलीला खूप जास्त मला वाटतं आपण मीडिया अटेन्शन जरी दिलं तरी ते डोक्यात कधीतरी असं बसतं की काहीतरी चुकीचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलं जी अंगठा चोखत असतात, आम्ही पालकांना सांगतो तो अंगठा तुम्ही ओढू नका, कारण ते ओढल्यानंतर मुलाला वाटतं त्याच्यात काहीतरी कौतुक आहे किंवा नवल आहे म्हणून ते जास्त करत। वयवर्ष 5 असलेला कुठलाही मुलगा जाणीवपूर्वक काही करणार नाही, पण त्याच्याकडे लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।